नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। उन्हाळ्यात जसा कोकणात रानमेवा असतो तसंच पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते वेगवेगळ्या रानभाज्यांचे। आज आपण अशीच रानातील एक खास अतिशय चविष्ट आणि पौष्टिक रानभाजी बनवणार आहोत। चला तर मग आधी आणलेली ताजी भाजी तोडून घेऊया। अतिशय हिरवीगार आणि मस्त कोवळी भाजी आहे। ही ताजी रानभाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते। आता आम्ही भाजी व्यवस्थित निवडून घेत आहोत। याची फक्त कोवळी पाने आणि शेंडे आपल्याला घ्यायचे आहेत। जाड देठ काढून टाकायचं आहे। रानभाजी असल्यामुळे त्यावर माती असते, म्हणून ती 2-3 वेळा भरपूर आणि स्वच्छ पाण्यात चांगली खळखळून धुवून घ्यायची। स्वच्छतेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे। भाजीसाठी आपल्याला ओला नारळ लागणार आहे। त्यासाठी एक ताजा नारळ फोडून घेतला। आता ही स्वच्छ धुतलेली भाजी विळीवर एकदम बारीक चिरून घ्यायची आहे। रानभाजी जेवढी बारीक चिरू तेवढी ती छान शिजते आणि चवीलाही भारी लागते। आता फोडणी देण्यासाठी कढईत थोडं तेल गरम करून त्यात ठेचलेला लसूण घालायचा। लसूण थोडा लालसर झाला की बारीक चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालून छान परतून घ्यायचे। नंतर यात भिजवलेली डाळ आणि फणसाच्या बिया घालून घेतल्या। या डाळीमुळे भाजीला एक क्रंची आणि अप्रतिम चव येते। कांदा आणि डाळ चांगली परतून घेऊन त्यात आपली बारीक चिरलेली रानभाजी घालून घ्यायची आणि सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे। आता यात चवीनुसार मीठ घालायचं आणि भाजी शिजवण्यासाठी अगदी थोडंसं पाणी शिंपडायचं। आता सगळ्यात शेवटी त्यावर भरपूर खोवलेलं ओलं खोबरं घालून घ्यायचं। ओल्या नारळामुळे या रानभाजीची चव अगदी दुप्पट वाढते।
हे सर्व पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्या। तर मंडळी, आपली गरमागरम आणि अत्यंत चविष्ट अशी पौष्टिक रानभाजी खाण्यासाठी अगदी तयार आहे। ही भाजी भाकरीसोबत एकच नंबर लागते। आमच्या भागात या भाजीला टाकळ्याची भाजी, टायकळ्याची भाजी असे म्हटले जाते। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।